झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत रिपब्लिकन सेनेने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सोवाळावर लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून जनतेच्या मूलभूत हक्कांसाठीची लढाई असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला। जिल्हा प्रमुख राजू आडाव यांनी आपल्या आक्रमक भाषणात मित्र पक्षांवर थेट बोट ठेवत सांगितले की नगर जिल्ह्यात नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निवडणुका लढविण्यात आल्या। याचा फटका थेट मतांच्या बेरीजवर बसला। आगामी निवडणुकात शिवसेना शिंदे गटाने रिपब्लिकन सेनेला विश्वासात घेतले नाही तर रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने स्वबळावर लढेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संविधानप्रेमी नागरिकांना गटागणातील दोंगडी बैठकींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। तसेच इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करून रणांगणात उतरण्यास तयार राहावे असे सांगण्यात आले। याच अनुषंगाने म्हैसगाव येथील बुद्ध विहारातून दोंगडी बैठकीची जोरदार सुरुवात झाली। तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधाननिष्ठ लढ्याची शपथ घेण्यात आली। बैठकीत अनेक मान्यवरांची आक्रमक भाषणे झाली आणि अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला। एकूणच विश्वास नाही तर युती नाही या भूमिकेवर ठाम राहत रिपब्लिकन सेना 2026 मध्ये स्वबळावर निवडणूक रणधुमाळी उडवणार हे राऊरीतून स्पष्ट झाले आहे। आज माझ्यासोबत राजूभाऊ आहे। राजूभाऊ केंद्रावरून येत आहेत, नंदूभाऊ आहे, बाबाजी आहेत, मकासरे आहेत, हे वांबरून आलेले मंडळी आहेत। आम्ही तुम्हाला स्पेशली जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका तुम्ही लढवाव्यात आणि कोणाच्या तरी पाटलाच्या पदरात जाऊन बसावा यासाठी आलेलो नाही। तुम्ही या ठिकाणी आपल्या पुढे दोन आव्हानं आहेत। एक पहिलं आव्हान आहे की प्रथमतः आपण एकमेकांच्या सोबत घट्ट निर्माण म्हणजे एक जवळ येणं गरजेचं आहे। त्यामुळं आपल्याकडे एवढंच अंग आहे की जी बाबासाहेबांच्या चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो। आणि आज रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, बाहेरून आलेले आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत। या गावामध्ये म्हैसगावमध्ये यापूर्वी राजू भाऊचा आमचा कार्यक्रम झालेला आहे, बैठकीच्या निमित्ताने आलेलो आहोत। रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी शाखा आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये फाटाफूट झाली, मतभेद झाले। काही कार्यकर्ते हे परपंचामुळे बाजूला गेले असतील। परपंच ही एक आपली चळवळ आहे, पण बनून लोकशास्त्र न्यूज साठी राऊरी प्रतिनिधी दत्तात्रय जोगदंड।